नमस्कार मित्रांनो. ऐतिहासिक वारसा असलेला आपला सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्याच्या जवळच असणारं कोरेगाव हे अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. कोरेगाव म्हटलं की तेलगिरणी, घेवडा अशा अनेक आठवणी आहेत आणि त्याचप्रमाणे कोरेगावमध्ये असणारा साखळी पूल, केदारेश्वर मंदिर आणि त्यात अतिशय महत्त्वाचं म्हणजे कोरेगावातून जाणारी रेल्वे. साधारणपणे 1965 पूर्वी ती रेल्वे जी ही कोरेगावमधून जात होती. लक्ष्मीनगर परिसरामध्ये तिचा ट्रॅक होता, पण तदनंतर तो मार्ग बदलला आणि कोरेगावच्या बाहेरून ही रेल्वे नेण्यात आली. तर या रेल्वेच्या आठवणी ज्या आहेत या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर गोसावी यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. बाबा नमस्ते. नमस्कार. बाबा, वाहतुकीच्या साधनांच्या मध्ये रेल्वे हे खूप स्वस्त आणि सर्वांना हो. जसं व्यवस्थित प्रवास करायला मिळेल असं एक साधन ते आहे. चांगलं साधन होतं. आणि कोरेगावचं एक वैशिष्ट्य असं आहे की कोरेगावमध्ये बाबा इथून रेल्वे जात होती. कोरेगावहून जात होती. पुणे ते मिरज अशी रेल्वे जायची. हां कोरेगाव त्याला जंक्शन स्टेशन होतं. हां इथं कोरेगावला रेल्वे स्टेशन, पाणी भरणे इंजिनला, कोळशाची इंजिन होती ना त्यावेळेला. बरं बरं. हां हां, मग कोळशाच्या इंजिनला पाणी भरायला लागतं. हां हां कोळसा भरायला लागतं. कोळसा डेपो होता इथं. बरं. हां हो. पुन्हा इंजिन चेंज करण्यासाठी इंजिन घर होतं इथे. हां त्याच्यानंतर इथं इंजिन स्टॉपला एक इंजिन असायचं. बरं. हां आणि मग म्हणजे आपलं लक्ष्मीनगरमध्ये आपल्या हॉस्पिटलच्या आता जे आहे ते हां हां तो रेल्वेचेच ओरिजिनल प्लॉट आहे सगळे. अच्छा. रेल्वे ज्या वेळेला सातारला गेली, हां सातारला 1965च्या दरम्यान गेलेली आहे ती रेल्वे. बरं. आणि 1965ला गेल्यानंतर हे जुनं रेल्वे स्टेशन जे आहे हां ते बंद पडलं. अच्छा. म्हणजे ती रेल्वेची लाईन जी आहे ती सातारा रोडपासून सातारा आणि साताऱ्यावरून रहमतपूर अशी बरं. पर्यंत गेली. हां हां त्यात कोरेगावात खऱ्या अर्थानं थोडं नुकसान झालं. रेल्वे स्टेशन गावाच्या बाहेर गेलं. म्हणजे कल्पना थोडीशी कशी केली तर एक वेगळं वाटतं की आपल्या गावातून रेल्वे जाते म्हणजे. गावातून होती. हां त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांच्या डोक्यामध्ये असं की जरी आपण कोरेगावपासून 1 किलोमीटरवर रेल्वे काढली हां हां तरी कोरेगावचं एक्सटेन्शन रेल्वेच्या बाजूला होईल. आणि अच्छा. कोरेगाव मोठं होईल. हां प्रत्यक्षात गंमत अशी की 1965 सालापासून ते थेट 2020-21 सालापर्यंत अच्छा. रेल्वेच्या साईडला डेव्हलपमेंट झालीच नाही. हां डेव्हलपमेंट आता ह्या 23-24-25ला झाली. बरं. 22-23 पासून रेल्वे साईडला डेव्हलपमेंट झाली. खरं सर्वांच्या दृष्टीने फायदेशीर झालं असतं हे. झालं असतं, झालं होतंच ते. जंक्शन स्टेशन म्हणजे कोरेगाव ते मसवडपर्यंत सगळा व्यापार त्यावेळेला रेल्वेवर चालायचा. अरे वा. किराणा माल असो, रेल्वेने जेवढी वाहतूक, सिमेंट वाहतूक असो, फरशी वाहतूक असो, हां हां ही सगळी रेल्वेने सोयीस्कर झालं असतं सगळ्यांना खरं. आणि कोरेगावला देखील एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं असतं. त्यावेळेला. रेल्वे बाहेर गेल्यानंतर ते महत्त्व कमी झालं. आणि आता दोन लाईन झाल्यामुळे पण आपल्याला नवीन रेल्वे स्टेशन प्रारंभिक झाल्यामुळे थोडं वाढायला लागलं आहे. नाही तर कोरेगावचं महत्त्व रेल्वे गेल्यानंतर खऱ्या अर्थानं 30-40% तरी कमी झालं. कमी झालं. हां वाढायच्या बरं. बाबा तुम्ही प्रवास केलाय रेल्वेने? रेल्वेला पण प्रवास केलेला आहे. हां अनेक वेळाला केलेला आहे. म्हणजे इथून माझी आत्या बहीणच होती किर्लोस्करवाडीला. हां हां, त्यामुळे मी जर आठवड्यात वर्षातून 3 वेळा 4 वेळा त्या किर्लोस्करवाडीला जात असे. ₹1-1.5 तिकीट होतं. ₹1.5 तिकीट. बरं. ₹1.5 तिकीट होतं इथं. आणि तुम्ही भारत भ्रमण देखील केलेलं रेल्वे? भारत मी 68 साली केलं. 68 साली. हां 68 साली भारत भ्रमण केलं. ₹95 तिकीट होतं त्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये किती दिवस तुम्ही फिरला? 90 दिवस. 90 दिवस. 90 दिवस होतो. अरे वा वा. त्यावेळेला मी पहिल्यांदा केदारनाथ बद्रीनाथला जाऊन आलो. त्यावेळेला रेल्वेनं हरिद्वारपर्यंत जायचं हां आणि केदारनाथला जायचं. कलकत्त्याला गेलो, गंगासागरला जाऊन आलो. आणखी काय आठवणी आहेत रेल्वेच्या कोरेगावातल्या? कोरेगावातल्या आठवणी काय रेल्वेच्या म्हणलं? कोरेगावच्या त्या रेल्वे असल्यामुळे एक तर वाहतुकीला सुधारणा झाली होती. माल वाहतूक पण होत होता आणि कोळसा होता मुळात. म्हणजे इंधन कोरेगावच्या लोकांना त्या कोळशाचं मिळायचं. बरं बरं बरं. त्यावेळेला जरा स्वस्त. म्हणजे काळे जे होते ते काळे त्यावेळेला कोळसा विकत असत. बरं म्हणून काळ्याचे वडील बरं बरं. तर ते कोळसा विकत होते तेव्हा. आणि तो कोळसा बाहेरून जर समजा कुठल्या गाडीने आणायचं म्हटलं तर ते कॉस्ट येणार. रेल्वेने त्याच्यामुळे ते रेल्वेनं ते स्वस्त रेल्वेचाच येत होता मुळात. हां त्याच्यात आणखी ॲडिशनल एक आपली गाडी. त्यामुळे तो कोळसा स्वस्त इथं कोरेगावात मिळाला. म्हणजे रेल्वेची आठवण कोरेगावकरांना अशी वेगळीच. चांगलीच आहे. हो. ठीक आहे.
कोळशावरची इंजिन होती त्यावेळेला, हां हां गरम पाणी करणे. हां. अच्छा अच्छा. चालते चालते, ठीक आहे, धन्यवाद बाबा. धन्यवाद.